मेहता या लोकांनी आम्हाला शिकून काय मराठीचं काय करायचं ते. आज तुम्ही परवानगी न घेता त्या मोर्चाला सपोर्ट करताय. आज इकडचा आमदार म्हणून मराठी माणसाला सपोर्ट करायला नरेंद्र मेहता इथे पाहिजे होता. आज पोलिसांनी आमच्या लोकांना आत टाकलं आणि व्यापाऱ्यांच्या मोर्चाला संरक्षण दिलं. आज मराठी माणसाची किती गळचेपी करणार. आज मराठी माणसाच्या रेट्याला सरकार पण घाबरलंय, पोलीस पण घाबरलंय. आम्ही मोर्चा काढलेला आहे. नमस्कार. आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रूट बदलायला सांगत होतो. मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते. घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला. मला सांगा, मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती. तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिलीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते. आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला. पण अशा खोट्या समजुती पसरवू नका. संदीप देशपांडेंची ही प्रतिक्रिया होती. ही साधारणपणे मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 10 ते 11 आली आणि त्यानंतर आलेली ही संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मला असं वाटतं की संदीप देशपांडेंच्या प्रतिक्रियानंतर टर्निंग पॉईंट ठरली ती प्रतिक्रिया आणि सगळा मराठी माणूस मनसैनिक जो होता तो मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधून मीरा रोड गाठताना दिसला आणि त्यानंतर 11 नंतर या मोर्चाने खूप भव्य रूप धारण केलेलं आहे. कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाहीये इतक्या सर्वदूर मराठी भाषक पसरलाय आणि आंदोलनामध्ये सहभागी झालाय. मराठीची गळचेपी मुंबईत आणि महाराष्ट्रात खपवून घेणार नाही, हेच या आंदोलनाला सांगायचं आहे. वेगवेगळे नेते आणि पदाधिकारी आता या मोर्चात सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत. उबाठाचे काही नेते आत्ता आपल्याला दिसले, अभिजित पानसे आपल्याला आत्ता दृश्यांमध्ये दिसले. असे वेगवेगळे नेते आणि पदाधिकारी आता या मीरा रोडच्या स्थानक परिसरामध्ये एकवटू लागलेले आहेत आणि प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. मराठीची कंप्लीट दडपशाही आहे. जी इमर्जन्सी इंदिरा गांधीने केली नाही ती इमर्जन्सी आता देवेंद्र फडणवीस सरकारने आणि गृहमंत्री कोणत्या पक्षाची? मी कुठलाही पक्ष, मी मराठी पक्षाचा आहे, मराठी भाषेचा आहे, मराठीचा सन्मान करणारा आहे. आम्हाला परमिशन का दिली गेली नाही? जर संविधान इथे पाळलं गेलं का जात नाहीये पाळलं? संविधानाच्या खिलाफ आम्ही जात नाहीये. आम्हाला हक्क आहे, संविधानाने आम्हाला दिलेला आहे आपला विरोध प्रगट करायचा. आम्ही शांततेने मोर्चा करतोय. इथं पोलीस प्रशासन दडपशाही करून मग याच्यानंतर जर काही अतिरेक झाला, कुठून काहीतरी झालं तर त्याचा उद्रेक कुठे होणार? काहीतरी अघटित घटना घडण्याला उद्रेक होणार की नाही? म्हणून आम्ही पोलिसांना पण आवाहन करतोय की त्यांनी कुठेही दडपशाही करू नये. त्यांनी आम्ही शांततेत जातो, आम्हाला शांततेत जाऊ द्या. आम्ही काही कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही मोर्चामध्ये. पण जर अशी दडपशाही झाली तर नक्कीच होईल आणि त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. फक्त मराठीचा मोर्चा आहे, फक्त मराठी, ओनली मराठी. तुम्ही इतर धर्मियांना सुद्धा काय आवाहन कराल? इतर धर्मियांना तुमच्या मी बोलते बाहेर राज्यात आते माणसं महाराष्ट्रामध्ये कमवायला 20 वर्ष झाले म्हणते, 80 वर्ष झाले, 3 पिढी झाली. यांचा गरज नाही मराठी शिकवायला पाहिजे ना. दुबई जाते, चायना जाते, दुसऱ्या स्टेटमध्ये जाते. 2 वर्षमध्ये दुबईची भाषा शिकतात का नाही? महाराष्ट्रामध्ये 80 वर्ष झाले, यांच्या गरज असतं नाही की मराठी शिकवायला. पोलीस म्हणतात 3 तारखेला परवानगी नव्हती. पोलीस म्हणतात त्यांच्याकडे परमिशन काय का? परमिशन नाही तर मोर्चा काढला. महाराष्ट्रामध्ये मारवाडी गुजराती मोर्चा काढला. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, मराठी मोर्चा काढू शकत नाही का? काढू शकत ना. परमिशन कशा दिले नाही? अन्याय आहे, लयपूर अन्याय आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी मोर्चा काढू शकत नाही तर का पाकिस्तानमध्ये काढू घ्या? आज इथे आमच्या जागेमध्ये येऊन आमच्या बिल्डिंग बांधतायत हे लोक आणि आम्हाला गरज आहे
जय शिवाजी. मोठ्या संख्येने मराठी माणूस जमणार आणि अजून जमणार. जेवढा मराठी माणूस तुम्ही एक मराठी माणूस आतमध्ये टाकला ना 100 मराठी माणसं इकडे रस्त्यावर उतरतील. कारण या मराठी भाषेचा या लोकांनी अपमान केलेला आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी लढायला तुमच्या नेत्यांना ताब्यात घेतलं गेलंय. किती मी बोलतो ना किती ना आम्हाला पण ताब्यात घ्या. आमच्या घरचे उतरतील, आमच्या आजूबाजूचे उतरतील, पण मराठी भाषेसाठी सगळे उतरून राहणार या आजच्या तारखेमध्ये. यांच्यावर कोणाचा दबाव आहे? या आमदारांवर, या मोठ्या नेत्यांवर दबाव कोणाचा आहे? आज आमचा मराठी आमदार पण आहे, मग तो आला का नाही मराठी माणसांसाठी? का नाही आला? निवडून आम्हीच दिलंय ना, मराठी माणसांनीच दिलेलं ना निवडून. मग आमदार गेले कुठे? गलत हुआ हम लोग के साथ. हम लोग तो मराठी का अपील कर रहे थे. मैं भी बिहारी बच्चा हूँ, मैं मनसे को सपोर्ट करता हूँ. जय मनसे, जय मनसे. मैं भी बिहारी बच्चा हूँ. मराठी महाराष्ट्र में नहीं चलेगी तो आप बताओ पाकिस्तान में बोलोगे? कहाँ बोलोगे? छत्रपति शिवाजी महाराज का धरती है, मराठाओं का धरती है, कहाँ बोलोगे आप?